बुडाला आग असते मला. आता मेहनत करून मी तिथून उचलून घेतला. एवढे आराम कर म्हणजे त्यांच्या किती गळणं असतं लोकांच्या, काय माहिती भाई काय भेटतंय सगळ्या घरी. सगळं नीट चालत असताना गडबड नाही झाली तर ती टीपी मॅगी पॉईंट कसलं बघू. सिम्पल असेल त्यातल्या एका दिवसामध्ये मी काहीतरी एक छोटी स्टोरी सांगणार आहे. आमची 1 वर्षामध्ये शॉप चालू करायच्या आधी कसं होतं काय होतं ते शॉर्टली आम्ही असेल सिरीज की मंडेला आम्ही टाइम भेटला तर शूट करू आणि नक्की ट्यूजडेला किंवा वेनसडेला पोस्ट करू. कसं काय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये. कालच्या 10Kचा तर मस्त आम्ही मजाच केली. मजा म्हणजे खूप भारी फिलिंग होती. आणि त्या फिलिंगमध्ये बाबा रात्री 3-4 वाजेपर्यंत मला काय झोप आली नाही. ते विचार चालू होते आता पुढचं काय करायचं, कसं करायचं, कशा रील्स बनवायच्या, अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. आता बऱ्याच गोष्टींचा माइंडमध्ये एवढं चालू होतं की कधी 2-3 वाजले काय कळलं नाही. सकाळी काय उठायला झालं नाही. हे दोघी माझ्या आधीच पोचलेल्या. मी आता आलो आहे. आता बाहेरचा सेटअप छत्रीचा वगैरे लावतो कारण का पाऊस आज खूप जास्त जोरात आहे. मी घरातून इथे येईपर्यंतच माझी हालत खराब झाली. छत्री लावून पण जातो, काही सामान असेल काय आणायचं असेल ते घेऊन येतो आणि मग परत शॉपवर भेटतो. आता तुम्हाला दाखवतो पावसातल्या छत्रीचा स्ट्रगल जे आम्ही घेतलेली. आम्ही लावणारच नव्हतो कारण का खूप मोठी पडत होती. बट ऑप्शन नाही कारण का माझ्या टॉपची हाईट खूप शेडसाठी मोठी आहे आणि शेडवाल्याला बोलून ते एकदम टॉपला बांधणार म्हणजे त्याचा अर्थच नव्हता मला की पाऊस कुठून ना कुठून लागणार होता. तर मग त्या दिवशी जोरात पाऊस होता सो पटकन लावले. आता इथे स्ट्रगल दाखवते मी लावताना फटके घेते. सिरियसली वाट लागते माझ्या ना तुम्हाला दाखवते. इकडे हे भरलाय रक्त गोठलाय. अजून असं जेवताना मला जाणवतं कुठे कुठे इकडे काय इकडे पूर्ण हालत खराब झाली छत्री. आता बघा तुम्ही एक नंबरचा ना तो आहे. मी मुद्दामून तोडलंय म्हणजे किती लोकांच्या बुडाला आग असते मला. आता मेहनत करून मी तिथून उचलून घेतला. एवढे आराम कर म्हणजे त्यांच्या किती गळणं असतं लोकांच्या, काय माहिती भाई काय भेटतंय सगळ्या घरी. ठीक आहे आपल्याला फरक नाही पडत. ते 10 तोडा आम्ही 10 घेऊन चल आता मेन भाग आहे. मेन पार्ट. छत्री उचलायलाच खूप जोर लागतो. खाली कर अजून. चालत घरामध्ये ठीक आहे. कस्टमर आरामात तिकडे खाली बसून खातात, मजा येते बघायला. आम्हाला एक व्ह्यू चांगला वाटतो तो. नाहीतर पावसाच्या आधी कोण तिकडे जाऊन बसायचं, कोण तिकडे जाऊन बसायचं. मग 10 वेळा हा येतोय तो येतोय बघा इकडे जाऊन हा बसलाय तिकडे जाऊन तो बसलाय ना असंच नाही. मॅगी गर्ल बघा कशी फुगवते 10K. एक काम कर ना, आज गळ्यात घालून फिर ना. वन कुठे पहिला 1 फिरवायचा मग उलट फिरवते रे तू. शिवे कुठे गेला ते
शून्यातून वर आलेली कंपनी शेवटपर्यंत. तर आता आम्ही लावतोय आमचा 10K सेलिब्रेशनचा बोलून. बघू शकता त्याच्यामध्ये पणूची हवा आहे. भाई मस्तपैकी झाला हार्डवर्क हवा, याच्यामध्ये पण हवा हार्डवर्क आहे. कुठे वाटते माझ्या बायको बोल आज पापा की बेइज्जती का कारण या कुछ ना कुछ करते आता बघू शकता ऑर्डर जेवढे होते तेवढे कंप्लीट केले आहेत. आणि प्रणाली आता परत रेड सॉस बनवते. सीन असा आहे की हा वेगळाच विषय झालाय. गुरुवारी आम्ही बनवला की 3 दिवस आम्हाला राहील, म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार. आणि आता परत काल पण बनवला आणि आज पण बनवते, म्हणजे 3 दिवस नॉनस्टॉप. शुक्रवारी बनवला, शुक्रवारी संपला आणि आता तिसरा रेड सॉस डिमांड मध्ये आहे. मजा आहे त्या बाई. गाईज वाजले आहेत 2:30 आणि आम्ही आहोत शॉपमध्ये. ऑर्डर्स चांगल्यापैकी आज चालू आहेत. बरेच जण गाडी बिडीमध्ये पण येत आहेत आणि कॉलेज स्टुडंट्स आलेले, सो ऑर्डर चालू होते. चालू. सो आता लास्ट आपली ओरिओ कोल्ड कॉफीची ऑर्डर आहे अँड देन मग आम्ही निघू आणि संध्याकाळी परत बॅक टू वर्क. सो लेट्स मीट ऑन इव्हनिंग. जसं सांगितलं की 2:30 वाजले आणि आम्ही निघतच होतो. तुमचं ओरिओची कोल्ड कॉफीची लास्ट ऑर्डर आहे, सो ते देऊन आपण निघूया. कारण का अजून जेवण बाकी आहे आणि हिला तर घरी जाऊन जेवण बनवायचं आहे आणि जेवायचं असा विषय आता हिचा. आणि असं झालं की बाहेर मी रेनकोट घालून आणि कस्टमर आले पेरी पेरी पास्तासाठी, आणि ते खास पेरी पेरी पास्तासाठीच येतात. सो म्हणून मग नाही बोलायला होत नाही असा टायमाला आम्हाला पण. मी तरी सांगितलं शॉप बंद झालं, मी पार्सलमध्ये देतो तुम्हाला आणि आता आहे. सो असं काय असेल कधी कधी देत जावा तुम्ही पण, जर तुमचा बिझनेस असेल तर. कस्टमर पण खुश होतो. पण बऱ्याच वेळा आम्ही नाही यासाठी बोलतो की आता परत संध्याकाळी रिटर्न यायचं, मग इथून जायला 4 वाजतात, मग ते संध्याकाळी येणं पॉसिबल होत नाही. आणि रात्री पण सेम सीन होतो. काय काय जण 10:30 पावणे 11ला येतात. ऑलमोस्ट सगळी क्लिनिंग झालेली असते आणि त्या मोमेंटला मग परत सगळं करणं आणि बाहेर निघणं ते भारी पडतं. आमचं सेपरेट किचन असतं आणि सेपरेट सिटिंग असते ना, तर मग प्रॉब्लेम नसतं. आता सगळ्या गोष्टी इकडेच होतात. कुकिंग इकडेच होते, त्यानंतरला काय होतं कुकिंग इकडेच होते, त्याच्यानंतरला आपलं क्लिनिंग इथेच होते. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी होत असल्यामुळे ना थोडासा प्रॉब्लेम होतो. सो म्हणून आम्ही जो टाइम दिला त्या टायमामध्येच ऑर्डर्स वगैरे घेतो, म्हणजे काय फटाफट सर्व पण करता येईल आणि प्रॉब्लेम पण होणार नाही. सगळ्या गोष्टी टायमावर होते. तो असं आहे. आता तिथून जाऊ घरी, जेवू वगैरे आणि मग संध्याकाळी परत शॉपवर भेटूया. वाजलेत 8 आणि एकाच टायमाला आम्हाला आलेत 5 पिंक सॉसची ऑर्डर. आणि आम्ही म्हटलं तो राहील आणि पास्ताचं एकत्र ऑर्डर आले आणि म्हटलं ठीक आहे आता लास्ट ऑर्डर करायचे. त्याच्यानंतरला मॅगी वगैरेच्या ऑर्डर्स होत्या, पण 2 कस्टमर आहेत ते बोलले आम्ही थांबायला रेडी आहे. मग परत हा विषय आहे इथे. आता बघू अर्धा तास तर जाणार आरामात. पास्ता बॉईल व्हायलाच आणि पास्ता संपलाय. दॅट्स द वीकेंड. बघू शकता पिंक सॉस ऑलमोस्ट सर्व रेडी आहे. ते मॅगी रेडी आहे, पास्ता दुसरा बॉईल करायला टाकला आहे. परफेक्ट असा वीकेंड चालू आहे. सगळं नीट चालत असताना गडबड नाही झाली तर ती टीपी मॅगी पॉईंट कसलं बघू शकता. गॅसच संपला आहे पूर्ण आणि अशा प्रकारे मी चाललो आहे आता माझ्या घरी गॅस घेऊन यायला. आणू की नको. वाजलेत आता 8 आणि मी काय सीन झाला जसं मी तुम्हाला सांगितलं पिंक सॉसच्या ऑर्डर्स आल्यात आणि ते देताच एवढ्या पास्त्याच्या ऑर्डर आल्या की पास्ता ऑलमोस्ट संपायला आला. आणि त्याच्यानंतर 2-3 कस्टमर आले, ते बोलले की आम्ही थांबू अर्धा पाऊण तास. आम्ही संडेचा प्लॅन केलेला पण संडेला शॉप बंद आहे, सो आम्ही आत्ता आलो. सो पास्ता तुम्ही द्या करून भाई साहेब. मग आता त्याच्यानंतर आता पाऊस पण बघू शकता चालू आहे. अर्धाहून जास्ती भिजलो आहे आणि घाईमध्ये मी गेलो आणि पास्ता पटकन पास्ता बोलतोय सॉरी शेगडी संपली, म्हणजे शेगडीचा गॅसच संपला. सो आता गेलो आणि शेगडी पटकन घरी एक स्टँड बाय होती दुसरी मी भरून ठेवलेली, ती घेतली पटकन आणि आता शॉपवर चाललो आहे. आई असा विषय असतो. सॅटरडे आम्ही विचार केलेला पाऊस एवढा आहे तो शांतामध्ये जाईल, पण खतरनाक दिवस गेला. तर आता बघू आता पुढे कसं काय होईल. आमचं आजचं जेवण पास्ता कॉम्बिनेशनवाला आणि कोक.
बोल आता. तर बघा किटकॅट केवढी राहिली आहे. आता ती सकाळी आम्ही जाताना पिऊ. आणि ब्राउनी राहिलेली, ओरिओ राहिलेली. तर सगळ्या आता कॉफी आम्ही आमच्याच बकेटमध्ये भरून घरी घेऊन चाललो आता. घरी जाऊन पिऊ. तर फायनली आपला विकेंडचा झाला एंड आणि खूप मस्त झाला. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं आधी की भरपूर ऑर्डर्स होत्या आणि पास्ताच्याच होत्या आणि आम्ही विचार केलेला एवढा जोरात पाऊस आहे सो काय होणार नाही. बट खूप चांगला रिस्पॉन्स आला. जसा आपला आधीचा सॅटर्डे जायचा त्याच्यापेक्षा थोडासा कमी सेल झाला पण खूप चांगल्यापैकी झाला. आणि मेन म्हणजे असं होतं की जे कस्टमर्स होते जसं मी सांगितलं की पेशन्स ठेवून सगळे वेट करून थांबलेले आणि सगळे पास्ता मॅगी एन्जॉय करत होते. सो आता बघू उद्या परवा आपलं शॉप बंद आहे संडे मंडे. सो त्या अकॉर्डिंगली प्लॅन करा सगळ्यांनी. ट्यूजडेला या. ट्यूजडे वेनसडे थर्सडे सगळं आता दिवस शॉप चालू असेल. आणि त्याचसोबत फ्रायडेपासून आपली ऑफर वगैरे काहीतरी असेल जे आपल्याला वेनसडेला आम्ही तुम्हाला सांगू. आणि त्याचसोबत 10-11-12 दिवस. आणि अजून काय असं या दिवसामध्ये झालं असं काय आहे नाही. नेमकं सगळे ऑर्डरच एकत्र आले तेच मोठा सीन होता बस. बाकी हां आणि पास्ता आता लास्टचा राहिलेला तो आम्ही खाल्ला. इवन कॉफी पण खूप राहिलेली. कॉफी पण आम्हीच आता सगळेजण घरी घेऊन चाललो. तिघांनी पण बॉटलमध्ये भरले. तर उद्या आमचा जो ग्रुप आहे त्यांनी कॉफी पियायला देऊ. किटकॅटची चांगली आहे ती. आता उद्या सकाळी आम्ही आणि आता पिऊ नाही शकत कॉफी. आता झोप तर नाही लागणार आणि ते एकदम जेवलं एवढं तर धवलेल वगैरे म्हणून नाही खात. तर आता बघू उद्याचा दिवस आमचा फिरायचा. एवढा पूर्ण वर्षामध्ये फर्स्ट टाइम आम्ही संडेला शॉप बंद ठेवतो. नाही तर संडेला कधी शॉप बंद नाही ठेवलेला. पण कधीतरी बाबा आम्हाला पण एक संडे हवा होता आणि आमच्या फ्रेंड सर्कलनी आमच्यासाठी म्हणून मंडेला सुट्ट्या टाकल्यात सगळ्यांनी. सो ते थँकफुल आहे आम्ही त्या लोकांना की यार आमच्यासाठी म्हणून त्यांनी मंडेला सुट्टी टाकली. का तर आम्हाला नाही जमत आहे. मी त्यांना बोललो 2 दिवसामधल्या एका दिवसाला मी येऊ शकतो संडे किंवा सॅटर्डे. एक दिवस मला धंदा करायचा आहे. कारण का बिझनेसमॅनसाठी सॅटर्डे संडेच इम्पॉर्टंट असतो. मेन तर फूड लाईनमधले. कारण का सगळेजण त्या डेटला येतात. आजच बरेच जण असं सांगून येत होते की आम्हाला संडेला यायचं होतं पण आम्ही सॅटर्डेला प्लॅन केला. तो असं सर्व होतं. तर बघू आता आपला उद्याचा आणि परवाचा दिवस कसा जातो. जे पण असेल शॉर्टली आम्ही दाखवणार. कारण का तिकडे सगळेजण आहेत. कोणाला प्रायव्हसी असेल प्रत्येकाला सो सगळं शूट नाही करता येणार. सिम्पल असेल. त्यातल्या एका दिवसामध्ये मी काहीतरी एक छोटी स्टोरी सांगणार आहे. आमची 1 वर्षामध्ये शॉप चालू करायच्या आधी कसं होतं काय होतं ते शॉर्टली आम्ही असेल सिरीज की मंडेला आम्ही टाईम भेटला तर शूट करू आणि नक्की ट्यूजडेला किंवा वेनसडेला पोस्ट करू. सो नक्की बघा आणि आता दिवसाचा एंड करू. तर गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.